आपल्या सगळ्यांकडे असतो ना तो एक लकी शर्ट किंवा लकी ड्रेस, जो घातल्यावर असं वाटतं की आजचा दिवस आपलाच आहे. मग ती एखादी महत्वाची मीटिंग असो किंवा परीक्षा, आत्मविश्वास एकदम वाढतो. पण हे खरंच नशिबामुळे होतं की यामागे काहीतरी वेगळंच विज्ञान दडले? चला, आज आपण रंगांच्या मानसशास्त्राची ही जादू उलगडून पाहू. विचार करा, सकाळची वेळ आहे, खूप मरगळल्यासारखं वाटतंय, काहीच करावंसं वाटत नाहीये. तुम्ही कपाट उघडता आणि तुमची नजर त्या तुमच्या आवडत्या गडद निळ्या शर्टवर किंवा त्या लाल रंगाच्या ड्रेसवर जाते. आणि तो घातल्या घातल्या आरशात बघताच चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. असं होतं कसं? तर यात नशिबाचा किंवा कुठल्याही अंधश्रद्धेचा भाग नाहीये. हा पूर्णपणे आपल्या मेंदूचा आणि आपल्या विचारांचा एक वैज्ञानिक खेळ आहे. जी गोष्ट आपल्याला जादू वाटते ना, ती खरं तर मानसशास्त्र आहे. हो, अगदी बरोबर. आधुनिक मानसशास्त्रामध्ये याला एक खास नाव आहे, डोपामाइन ड्रेसिंग. याचा अर्थ खूप सोपा आहे. जेव्हा आपण आपल्या आवडीचे, आपल्याला छान वाटणारे कपडे घालतो, तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं एक रसायन तयार होतं. हे एक फील गुड केमिकल आहे, जे आपला मूड क्षणात बदलून टाकतं. आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे. आपण जे कपडे घालतो ते फक्त आपलं शरीर नाही झाकत, तर ते आपल्या स्वतःबद्दलच्या विचारांना, आपल्या भावनांना आकार देतात. जेव्हा आपल्याला आरशात पाहून छान वाटतं, तेव्हा आत्मविश्वास आपोआप वाढतो आणि मग सगळी कामं सहज होतात. बरं, मग हे सगळं आपण फक्त अनुभवावरून बोलतोय की याला काही वैज्ञानिक आधार पण आहे? नक्कीच आहे. चला बघूया यावर झालेलं संशोधन नेमकं काय सांगतं. अमेरिकेतील नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यासाठी एक सिद्धांत मांडला आहे, ज्याचं नाव आहे इन्क्लोज्ड कॉग्निशन. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. आपल्या मेंदूमध्ये प्रत्येक कपड्याचा एक प्रतिकात्मक अर्थ जोडलेला असतो आणि आपला मेंदू तो अर्थ स्वीकारतो, ज्यामुळे आपलं वागणं आणि आपले विचार दोन्ही बदलतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे 2012 साली ॲडम आणि गॅलेन्स्की नावाच्या संशोधकांनी केलेला एक प्रयोग. त्यांनी काही लोकांना डॉक्टरचा पांढरा कोट घालायला दिला आणि काय आश्चर्य, ज्यांनी तो कोट घातला होता त्यांची एकाग्रता आणि आत्मविश्वास ज्यांनी कोट घातला नव्हता त्यांच्यापेक्षा खूप जास्त वाढलेला दिसला. हीच आहे इनक्लोज कॉग्निशनची ताकद. आणि गंमत म्हणजे ही संकल्पना काही फक्त पाश्चात्य नाहीये. आपल्या भारतीय संस्कृतीत तर रंगांना खूप मोठं स्थान आहे. आपण सणासुदीला लाल, पिवळे, केशरी असे तेजस्वी रंग का वापरतो? कारण आपलं सौंदर्यशास्त्र सांगतं की रंग हे रस म्हणजेच भावना निर्माण करतात. अगदी बरोबर. भारतात झालेल्या संशोधनातून तर हेच सिद्ध झालंय की जेव्हा लोक त्यांच्या आवडीचे कपडे, मग ते पारंपरिक असोत किंवा वेस्टर्न, आत्मविश्वासाने घालतात, तेव्हा त्यांची सोशल अँक्झायटी म्हणजे चार चौघात वावरताना येणारी चिंता कमी होते. थोडक्यात आपण काय घालतो यावर आपला दिवस अवलंबून असतो. चला तर मग आता या सगळ्या ज्ञानाचा वापर आपल्या रोजच्या आयुष्यात कसा करायचा, आपल्या कपाटातल्या कपड्यांचा वापर करून आपण आपला मूड कसा सुधारू शकतो, यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. सगळ्यात पहिलं, छान कपडे घालण्यासाठी कोणत्या तरी खास दिवसाची वाट बघू नका. प्रत्येक दिवस खास बनवा. दुसरं, असा एक रंग शोधा जो घातल्यावर तुम्हाला खूप आत्मविश्वास वाटतो. तो तुमचा पॉवर कलर आहे. महत्वाच्या दिवशी तो नक्की वापरा. आणि तिसरं, जेव्हा कधी उदास किंवा निराश वाटेल तेव्हा मुद्दाम तेजस्वी आणि फ्रेश रंगाचे कपडे घाला. बघा, लगेच फरक जाणवेल. म्हणजे या सगळ्या चर्चेचं सार एकाच गोष्टीकडे येतं, आणि ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास. कपडे हे फक्त एक माध्यम आहेत, खरी शक्ती तर तुमच्या आतच आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जादू त्या लकी शर्टमध्ये नाहीये, ती तुमच्या आत्मविश्वासात आहे. तो शर्ट फक्त त्या आत्मविश्वासाला जागं करतो. त्यामुळे उद्यापासून तुमचा आवडता रंग तुमची ढाल म्हणून वापरा आणि प्रत्येक दिवस आपला बनवा. परीस फाउंडेशनच्या वतीने सादर मनाचे खेळ या आमच्या विशेष उपक्रमाचा हा एक भाग होता. याविषयी अधिक माहितीसाठी आपण मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांशी संपर्क साधू शकता. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.